त्याने स्थावर पूजू नये. बरोबर. या ठिकाणी संत शिरोमणी मन्मथ माऊली आपणा सर्व वीरशैव लिंगायत बांधवांना स्पष्टपणे सांगत आहे की आपण वीरशैव आहोत आणि आपला आचार वेगळा आहे. जरी आम्ही सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे वावरत असलो तरी देखील हिंदू संस्कृतीमध्ये मूर्ती पूजा आहे. आम्ही मूर्ती पूजा करत नाही, आम्ही प्रतीकाची पूजा करतो. आणि प्रतीक म्हणजे चिन्ह आणि चिन्ह म्हणजे लिंग, ओळखण्याची खूण. जसं स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग तसंच इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग, आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग आणि साक्षात हृदयाला अंतःकरणाला आत्मलिंग किंवा महालिंग असं म्हटलेलं आहे. या नवविध लिंगाची पूजा जे लोक करतात त्यांनी स्थावर लिंगाची पूजा करू नये. परंतु ज्यांना अशा प्रकारे लिंग पूजा करण्याचा अधिकार नाही, म्हणजे ब्राह्मणादी अंत्यजापर्यंत जे जे लोक आहेत त्या सर्व लोकांनी स्थावर लिंगाची पूजा करावी, म्हणजे स्थापित लिंगाची पूजा करावी. दगडी स्थापन केलेला असेल, सोन्या चांदीचा स्थापन केलेला असेल, वेगवेगळ्या वाळूचा, मातीचा, शेणाचा, लाकडाचा कोणत्याही प्रकारचा लिंग तयार केला असेल, कधी कधी धान्याचा सुद्धा लिंग तयार करतात आणि त्या लिंगाची पूजा केली जाते. बऱ्याच वेळा लग्नामध्ये माहेश्वर मंडळी तांदूळ मांडतात, त्याच्यावर शिवशंकर गौरी हर या नावाने 2 सुपारी मांडतात आणि लग्नामध्ये सुद्धा त्याची पूजा करवून घेतात. परंतु ज्यांच्या हृदयावरती लिंग आहे किंवा ज्यांच्या गळ्यात इष्टलिंग आहे त्यांनी मात्र अशा लिंगाची पूजा करू नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे. मग आपल्या मनामध्ये कोणाकोणाच्या शंका येईल की अरे आमचे जंगम लोक तर वेगवेगळ्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये काशी विश्वनाथाची पूजा करतात, औंढ्या नागनाथी पूजा करतात, परळी वैजनाथाची पूजा करतात, भीमाशंकराची पूजा करतात, किंवा धारेश्वरला धारेश्वरची पूजा करतात, रामेश्वरला रामेश्वरची. पण रामेश्वरला वीरशैव लोकांना परवानगी दिली जात नाही, तिथे ब्राह्मणच पूजा करतात. इतरत्र मात्र आपणाला त्यांची पूजा होताना दिसते. पूर्वी सर्वत्र जंगमच पूजा करत होते, हे मात्र आपण विसरता कामा नये. अर्थात ही सर्व स्वयंभू लिंग आहेत जी भूगर्भातून निर्माण झालेली आहेत. त्या लिंगाचा त्याच्याच पुढच्या 4-5 ओव्या वाचल्या की तुमच्या सर्व लक्षात येईल. ईश्वर ज्याचे नाव मग धारेश्वर, रामेश्वर, काळेश्वर, गोळेश्वर, मोळेश्वर, धारेश्वर असे वेगवेगळ्या प्रकारचे लिंग आणि मल्लिकार्जुन असं सांगितलेलं आहे. मल्लिका आणि अर्जुन हे दोघं मिळून शिवशक्ती एकत्र येऊन त्यांच्यापासून स्थापन केले गेलेलं लिंग म्हणून मल्लिकार्जुन लिंग. मग ते भैरी मल्लिकार्जुन किंवा जोम मल्लिकार्जुन अशा रूपाने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. रायरेश्वर हेही नाव आपण पाहतो. वेगवेगळ्या प्रकारच्या जरशेश्वर, जरस म्हणजे झरा, धारेश्वर अशा पद्धतीने वेगवेगळी जी स्वयंभू लिंग आहेत त्यांची पूजा कुणीही केली तरी हरकत नाही. मात्र ज्यांना गळ्यामध्ये इष्टलिंग धारण केलेले आहे त्यांनी स्थावर लिंगाची पूजा करू नये. म्हणून तर वीरशैव साम्राज्यामध्ये हे हरतालिका पूजा, सुवर्ण गौरी पूजा किंवा आणखी काही ज्या पूजा असतात हे आपल्याकडे केल्या जात नाहीत. किंवा तशाच पद्धतीने सूर्यपूजा, सूर्योपासना जी माघ महिन्यामध्ये बहुतांश हिंदू संप्रदायातील स्त्रिया सूर्योदयापूर्वी कलश स्थापन करून त्याची पूजा करून 7व्या दिवशी म्हणजे रथसप्तमी दिवशी सूर्योदयाच्या वेळेला महानैवेद्य दाखवून दूध ओतू घालून पूजा करतात. ही सुद्धा वीरशैवांमध्ये केली जात नाही. काल परवा झालेला गणेशोत्सव असू दे, गणेशोत्सव देखील वीरशैवांकडे केला जात नाही. देवीच्या उत्सवामध्ये सुद्धा देवी प्रतिष्ठापना किंवा देवीचा कुंभ कलश स्थापना किंवा कुष्मांड किंवा
काकडी वाळूक त्याची पूजा ही वीरशैव संप्रदायामध्ये केली जात नाही. फक्त आपल्या सर्वांची एकता आहे म्हणून पहिल्या दिवशी पानाची आणि इतर 8 किंवा 9, 10 दिवशी फुलांची माळ अशा प्रकारे आपल्या घरच्या देवाला सुद्धा माळ दाखवली जाते. आणि आमचं जे कुलदैवत म्हणून काहीतरी सांगितलेलं आहे, आमची कुलदैवत आपण पाहत असताना आमच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे की आमचे गुरु ज्या ठिकाणी ज्या स्वयंभूलिंगाजवळ पूजा करत होती तीच आमची कुलदैवता आहेत. आणि कुणाचंही असू दे, वीरशैवच काय ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांचाच विचार केला तरी आपल्या लक्षात येतं की कोणाचंही राम कुलदैवत नाही, भैरवनाथ कुलदैवत नाही, ज्योतिबा, सिद्धोबा, नाईकबा ही जी नावं आपण मल्हार नावं घेतो आहे, ही सर्व नावं ज्याची आहेत ते लिंग आहे. जिथे तुम्ही पाहायला जाता तिथे लिंगच आहे. लिंग सोडून कोणाचाही कुलदैवत नाही. आणि देवी म्हणजे पार्वती, कोणाची लक्ष्मी ही कुलदेवता नाही, कोणाची सरस्वती कुलदेवता नाही, किंवा इतर कुठल्या ब्रह्माणी, इंद्राणी वगैरे या सुद्धा कुलदेवता नाहीत. कुलदेवता म्हणजे फक्त पार्वती आणि तिचा अवतार. मग ती वरदायिनी असेल, रामाला वरदान दिला म्हणून राम वरदायिनी असेल, किंवा आदिमाया आदिशक्ती असेल, तिलाच भवानी म्हटलं जातं, तिला शंकरी, गौरी, कल्याणी, कात्यायनी अशी वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच देवा मग यमासाठी, यमाला प्रसन्न झालेली किंवा यम हा माझा बंधू आहे असं मानणारी यमाई, रामाला दर्शन दिलं म्हणून रामाई, अशी वेगवेगळी नावं आपल्याला देवीची पाहायला मिळतील. म्हणजे ती पार्वतीचाच अवतार आहेत. आपल्याकडे रोज आपण श्लोक म्हणतो, वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगद पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. आणि म्हणून तमाम हिंदू संस्कृतीमध्ये वावरत असलेल्या ब्राह्मणादी अंत्यजापर्यंत किंवा वीरशैव किंवा जैन किंवा शीख असं म्हणून घेणारी जी मंडळी आहे त्या सर्वांमध्ये देवीची किंवा देवाची किंवा शस्त्रांची पूजा केली जाते. कारण ही सगळी शस्त्र जी आहेत ती भगवान शिव परमात्म्याजवळ अगोदर होती. त्यांनी मग आपलं गांडीव धनुष्य कोणाला दिलं, ब्रह्मास्त्र होतं ते कोणाला दिलं, खटवांग कोणाला दिलं, सुदर्शन चक्र कोणाला दिलं, त्याचबरोबर ज्याला आपण काय गदा म्हणतो ती गदा सुद्धा हनुमंताला दिली. हे सगळे जे गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या आयुधात एका कुठेतरी जर तुम्ही गुगलला वगैरे मागणी केली तर तुम्हाला दशहस्त पंचानन शिव चित्र असं म्हटलं की गुगलला सुद्धा ते चित्र येतं. आणि त्याच्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 मुख आणि आता सांगितल्याप्रमाणे खटवांग, शंख, चक्र, गदा, पद्म या सगळ्या गोष्टी, गांडीव, धनुष्य, त्रिशूल, डमरू हे शिवाच्या हातामध्ये होतं. आणि एका हाताने ते फक्त आपल्याला वरदहस्त आशीर्वाद देत होते. अशा प्रकारे आणि बाकी 9 मध्ये 8 अस्त्र आहेत, शस्त्र आहेत आणि 1 खटवांग आहे. संसार सुद्धा अत्यंत महत्वाचा व्हावा. जगाचा पहिला जगद पितरौ वंदे म्हणजे पहिले आईबाप कोण असतील तर ते आहेत. आणि ते सुद्धा पलंगावरच शयन क्रिया करून. आपला जो 16वा वगैरे तुम्ही म्हणता तो पलंगाची पूजा हाच सिद्धांत सांगितलेला आहे. आणि ते खटवांग, पलंगाचा 1 पाय भगवान शिवाच्या हातामध्ये होता, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर शिवाला या सगळ्या 8 गोष्टीचा त्याग केल्यानंतर अष्टदरिद्र विनाशक लिंगम असं ज्याला म्हणतोय, अष्टदलै परिवेष्टित लिंगम सर्व समुद्भव कारण लिंगम अष्टदरिद्र विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम असं जे म्हणतोय, ती जी 8 वेगवेगळ्या प्रकारची दारिद्र्य दुःख जी आपल्या समोर होती ती दूर करण्याचा, म्हणजे संतती असणं, संतती नसली तर ते दारिद्र्य समजलेलं आहे. संपत्तीची तीच अवस्था आहे. कमळ त्यांच्या हातामध्ये होतं, फूल म्हणजे प्रेम, प्रेमाच्या निमित्ताने किंवा लक्ष्मी म्हणून ज्याला आपण म्हणतोय ती आपल्याला धान्य लक्ष्मी, धनलक्ष्मी,
संतान लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, अशा 8 लक्ष्मीची नावं आपल्याला पाहायला मिळतातच. अशा पद्धतीने त्या सगळ्याचा वैभव किंवा प्रतीक म्हणून आपल्याला कमळाचं फूल हे देवाच्या हातात होतं, त्यांनी ते भगवान विष्णूंना दिलं. सुदर्शन चक्र शंकराच्या हातात होतं, ते देखील त्यांनी विष्णूंना दिलं. ब्रह्मास्त्र त्यांच्यामध्ये होतं, अस्त्र होतं, ते अस्त्र त्यांनी ब्रह्माला दिलं, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हातामध्ये परशु होता, तो गणपतीला दिला, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्यावर जे गांडूळ धनुष्य होतं ते त्यांनी अर्जुनाला दिलं, हेही आपल्याला माहित आहे. आणि त्यांच्याजवळ असलेली गदा त्यांनी भीमाला दिली. अशा पद्धतीने भीम रूपी महारुद्र असं पण आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे भीम पांडवातला पण भीम आहे आणि भीमरूपी हनुमंत त्याचं सुद्धा स्वरूप आपल्या समोर आलं पाहिजे. तेव्हा त्या दोघांनाही त्यांनी दिलेलं आहे. पार्थ असं म्हणून ज्याला संबोधलं जातं, तो पार्थ म्हणून अर्जुन पण आहे आणि पार्थ म्हणून भगवान श्रीकृष्ण पण आहेत, की ज्यांच्यामध्ये सुदर्शन चक्र आपल्याला पाहायला मिळतं. श्री भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र दिलं आणि त्यांनी आपल्या सुदर्शनाने मधु आणि कैट दोघांना आणि झाला, त्यांच्याने हाडापासून दगड माती निर्माण झाली. आपली जी धारणा आहे त्या धारणेनुसार मधुकैटबांचा मार त्यांना ठार मारण्यासाठी किंवा त्यांचा परिहार करण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी ज्या शस्त्राचा वापर केला गेला ते सुदर्शन चक्र सुद्धा भगवान शंकरांनीच दिल्याबद्दल आपणाला माहिती दिली जाते. अशा प्रकारे हा सर्वांचा पिता आणि त्याची अर्धांगिनी सती पार्वती ही माता हे आमचं लक्षण आहे. आणि त्यांची एक चिन्हात्मक पूजा आपणाला सांगितलेली आहे. साळुंका आणि बाण या रूपाने आपल्या जवळ असलेलं जे इष्टलिंग आहे हे ज्यांच्या गळ्यात आहे त्यांनी इतर कुठल्या देवतांची पूजा करू नये असं सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आज आपणाला बहुतेक वीरशैव लिंगायतांच्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या देवदेवता बघायला मिळतात. कुठेही गेलं ना, काशीला गेलं की तिथून एक देव आणायचा, पंढरपूरला गेलं तिथून आणायचा, तुळजापूरला गेलं तिथून आणायचा, कोल्हापूरला गेलं तिथून आणायचा, आणखी कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलं तर तिथून पण कुठला तरी देव, कुठल्या तरी संतांची मूर्ती. अलीकडे तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की देव थोडे बाजूलाच आहेत, देवांकडे कुणाचंच लक्ष नाही आहे. जरी गळ्यात इष्टलिंग असलं तरी त्याच्यावरती स्वामी समर्थ, अमुक बाबा, तमुक बाबा, अमुक मामा, तमुक मामा असे ते लॉकेट त्याच्यावर, देव खाली आणि देवाचे भक्त त्याच्यावर, अशी परिस्थिती पाहायला मिळते. बहुतेक लोकांच्या घरामधल्या मूर्ती खाली खाली असतात देव्हाऱ्यामध्ये आणि वरच्या बाजूला स्वामी समर्थांचा फोटो आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यावरतीच कोणीतरी संत महात्मे गुरुजन कोण आहेत त्यांचे फोटो. निश्चितपणे देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे, परंतु गुरु हा अधिकाराचा गुरु आहे. ज्यांनी खरोखर आपले शिष्य निर्माण केले त्यांना गुरु असं म्हटलं जातं. साईबाबांनी शिष्य केले नाहीत, गजानन महाराजांनी कोणाला शिष्य केलं नाही, स्वामी समर्थांनी कोणाला शिष्य केलं नाही, बाळू मामांनी कोणाला शिष्य केलं नाही, महात्मा बसवेश्वरांनी कोणाला शिष्य केलं नाही. मात्र आज हेच लोक गुरु म्हणून आम्हीच कुणीतरी त्यांना गुरु तयार केलं, ते स्वतः मात्र कधीच स्वतःला गुरु समजून घेत नाहीयेत. उलट ते मम भक्तो ममाधिक अशा पद्धतीने म्हणतात. मी साधा भक्त आहे अशी त्यांची धारणा आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे ही परंपरा पाहायला मिळते. ज्याप्रमाणे अशा संतांना, आणि ते संत कशाचं आचरण करत होते ते पण आपण विसरून गेलो. बाळू मामा लिंग धारण करून त्यांच्यामध्ये पवित्र शक्ती आली आणि त्यांनी मोठमोठ्या महामारीवर सुद्धा मी विजय मिळवीन आणि त्यावेळेला सुद्धा लोक माझ्या जवळ येतील आणि मी माझ्या इष्टलिंगाच्या शक्तीमुळे त्यांचा दुःख परिहार करेन असं सांगितलेलं आहे. पण आता बाळूमामाजवळ लिंगाचं नावच घेतलं जात नाही. लिंग आहे सगळ्यांना माहित आहे, मोठं लिंग चांदीची सोन्याची लिंग करून पण वेगवेगळ्या मूर्तीमध्ये घातलेली आहेत. मात्र त्या लिंगाचा नमःशिवाय बघायला मिळत नाही. उलट एकतर बाळूमामाचं चांगलं म्हटलं जातं, म्हणजे त्यांनाच आपण देव केलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना आषाढी कार्तिकी यादी म्हणजे पंढरपूर वारी करायला शिकवली आपण. अशा पद्धतीने मग ते रामकृष्ण हरी त्यांचं नाव आहे ते घेतलं जातं. पर्यायाने त्यांनी ज्या मूळ नावाचा उच्चार केला
ते नावच आपण विसरून चाललेलो आहोत, अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते. तीच अवस्था समर्थांच्या बाबतीत सुद्धा आहे. समर्थ हे सुद्धा जंगम मठातलेच बटू आहेत. घरामध्ये लोकांनी नुसतं बसून खाणारा असं म्हटल्यानंतर चालता हो म्हटलं की ते जाऊन वडाच्या झाडाखाली बसले आणि मग वटेस्वामी म्हणून आपण त्यांचं नाव दिलं, कारण त्याचं नाव स्पष्ट जंगम म्हणून सांगावं तर जंगम मोठा होतो. प्रचार करणाऱ्यांची हीच मोठी अडचण आहे. जर गजानन महाराजांना ते लिंगायत आहेत म्हटलं तर अवघड होतंय, लिंगायतांचं महात्म्य वाढतंय. त्याच्यापेक्षा असू दे काहीतरी एक व्यक्ती होती, फलानी व्यक्ती होती आणि ती फक्त गांजा पित होती, गांजावाला बाबा, चिलीमवाला बाबा असं म्हणून त्यांचं नाव दिलं गेलं. पण तो वीरशैव लिंगायत समाजातला गवळी आहे हे म्हटलं की बाबा गवळी सुद्धा खूप मोठे श्रेष्ठ आहेत असं होतं. कृष्णाला मोठं म्हणायला सगळ्यांची तयारी आहे. कृष्ण गवळी असून तो मोठा होता असं म्हणायची सगळ्यांची तयारी आहे. मात्र त्याच गवळी कुळातल्या आणि लिंग धारण करणाऱ्या गजानन महाराजांना मात्र गण अशी परंपरा फक्त वीरशैवांमध्ये आहे. इतरत्र कुठेही गण नाहीत. गण जी पद्धती आहे ती वीरशैवांमध्ये आहे आणि त्या गणापैकी गणानांत्वा गणपती असं ज्याचं वर्णन आपण करतो आहे तो गणपती सुद्धा वीरशैव संप्रदायामध्ये येतो, तो सुद्धा शिव संप्रदायामध्ये येतो. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. गणपती देखील पिंडीला आलिंगन देऊन नामस्मरण करणारा अशा पद्धतीचा, मी चुकलो म्हणून कडकडून मिठी मारणारा असा गणपती आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच जे म्हणून शिवभक्ती युक्त देवदेवता होत्या किंवा ऋषी मुनी होते, संत महात्मे होते, त्यांचं आज मितीला आपण आपल्या इच्छेप्रमाणे पृथक्करण केलेलं आहे आणि सर्वत्र रामनाम वाढलं पाहिजे अशा प्रकारची धारणा पण आपण तयार करून घेतलेली आहे. वास्तविक पाहता प्रत्यक्ष प्रभू श्रीराम सकाळी रामनाथ, संध्याकाळी रामलिंग आणि दुपारी रामेश्वर असं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी लिंगाची पूजा केलेली आहे आणि ती लिंग त्याच ठिकाणी ठेवून पुन्हा दुसऱ्या वेळेला दुसरं लिंग केलेलं आहे. एकदा काशीवरून सुंदर लिंग आणून आपण समुद्राच्या किनाऱ्यावर ठेवू असा विचार केला, पण मारुती रायाला उशीर झाला. मारुतीने विचार केला देव एवढं चांगलं म्हणतायत तर रामेश्वर ठिकाण म्हणजे असं आहे की इथे 3 समुद्र एकत्र आलेले आहेत. आपण 2 गंगा एकत्र आल्या तरी संगमाला महत्व मानतो, 2 ओढे नाले एकत्र आले तरी त्या संगमाला महत्व आहे, 3 गंगा एकत्र आल्या तर त्रिवेणी संगम म्हटलं जातं. इथं तर समुद्रच 3 एकत्र आलेले आहेत. आणि मग आमच्या फक्त रामाचंच काय, देवा माझ्या पण नावचं एक तिथं लिंग व्हावं म्हणून त्यांनी उशीर केला. आणि ज्या वेळेला अशा प्रकारे उशीर झाला त्यावेळेला मग वेळ टळून जाते आहे. काल दुपारी 12 वाजता राम पाणी पिलेले आहेत, आता 24 तास झाले, समुद्र एवढा धगधगीत आहे. अशा वेळेला इथं खूप उष्णता आहे. आपण लिंगाचंच लिंग करा आणि त्या लिंगाची पूजा आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण पाहतो आहे की त्या लिंगाची पूजा त्यांनी केली. ते वाळूचं लिंग आज सुद्धा हजारो वर्ष झाली तरी सुद्धा व्यवस्थित आहे आणि रामेश्वर या नावाने ते आजही प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे नित्य त्रिकाल पूजा करणारे प्रभू रामचंद्र होते. आता त्यांचंच नाव घेणं असं आपल्याकडे परंपरा सुरू झाल्याचं चित्र पाहिलं होतं. तीच अवस्था भगवान श्रीकृष्णाचे. कृष्णाची मूळ द्वारका, बेट द्वारका आणि मकरध्वज द्वारकेमध्ये गेलात की भली मोठी लिंग आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दुर्दैवाने आता मात्र कृष्णाची वेडी वाकडी लंगडा पाय असलेली अशा प्रकारची मूर्ती आपल्याला दाखवली जाते किंवा निर्माण केली गेलेली आहे. एकूणच भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मोठं गमतीबाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी दहीहंडी फोडत होते, त्या लोकांच्या घरी चोऱ्या करत होते, याचाच जणू काही प्रचार प्रसार करायचा आहे. या नात्याने मग ते एकनाथांचा विषय असू दे किंवा वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा विषय असू दे, पण आता कधीही केवळ श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे काला करण्याची पद्धती होती. पण आता कुठल्याही पारायणात, कुठल्याही गावात, कुठेही कसलाही कार्यक्रम असला तरी त्या ठिकाणी निश्चितपणे हे दहीहंडी फोडण्याची परंपरा आपणाला पाहायला मिळत आहे. मात्र भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा 16 सोमवार केले. एकदा
पूर्णतः उपाशी, पाणी सुद्धा प्यायचं नाही, पूर्ण सोमवार 24 तास त्यांनी तसे राहत होते. त्यानंतर दुसऱ्या वेळी केलं तेव्हा साखर म्हणजे फळाला किंवा वेगवेगळ्या झाडांना हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपणा सगळ्यांना माहित आहे ज्वारी बाजरीच्या ताटाला सुद्धा साखर येते. मध जास्त दिवस ठेवून दिला की त्याची सुद्धा साखर होते. ती साखर, बरेच लोक म्हणतात साखर काय कारखाने तेव्हा होते का? देवा कुठं तर काहीतरी सांगतात कृष्णाने कशी साखर खाल्ली असेल. पण आम्हाला कधीच, आम्ही शेतात गेलो पाहिजे, ज्वारी बाजरीच्या ताटाला हिवाळ्याच्या दिवसामध्ये साखर येते आणि ती साखर आरोग्यदायी अशा प्रकारची आहे. जी तुम्ही मध म्हणून साठवून ठेवता ती बाटली पुन्हा मध आटून त्याची साखर झालेली असते. त्या साखरेचा विचार इथं केलेला आहे आणि ती साखर खाऊन त्यांनी पूजा केली होती, व्रत केलं होतं. आणि त्यानंतर मग सुंदर अतिशय आनंदाने दूध साखर सर्व एकत्रित करून उत्तम रीतीचे रोट गोवऱ्यावरती भाजून पुन्हा त्याचा सुंदर चुरमा करून अशा प्रकारे 3 वेळ त्यांनी व्रत केलं होतं. आणि ती 3 व्रत परंपरा आजही सगळ्या संप्रदायाचे लोक करताना दिसतात. अशा प्रकारे या सर्वांनी लिंगपूजाच केलेली आहे. ज्यांच्या गळ्यात लिंग नाही त्यांनी लिंगधारीची सेवा करावी, त्याला नुसता स्पर्श केला, लिंगधारीची पूजा केली तरी सुद्धा पुण्य आहे. पूर्वी तसंच होतं, लिंग पूजा करणारे कोण होते? फक्त शिव परमात्मा, दुसरं कोणीच पूजा करत नव्हतं. शिव पूजा करणार आणि त्यांच्या पायावर पार्वती माता पाद्यपूजा करून नमस्कार करणार आणि तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांना पूजा करायची, त्यांचं दर्शन घ्यायचं किंवा एक दिवस आपला आयुष्य संपवण्यासाठी कैलासाला जायचं आणि तिथेच भगवंताबरोबर, कारण तिथे कितीतरी बर्फ, भयंकर अशा प्रकारचं बर्फ आहे, कैलासामध्ये गेलेली व्यक्ती परत येत नाही. म्हणून मेलेल्या व्यक्तीला सुद्धा कैलासवासी असं म्हणण्याची पूर्वी परंपरा होती. आता कुठे कुठे वारकरी संप्रदायाच्या लोकांनी फार मोठी सुधारणा करून वैकुंठवासी असं म्हटलेलं आहे. पूर्वीच्या काळात सगळ्यांचं दफन केलं जायचं आणि मग माती सावडायची असायची, म्हणून माती सावरणे किंवा माती कार्य 3ऱ्या दिवशी आहे असं पूर्वी सांगितलं जायचं. आता लोकांमध्ये सुधारणा झाली, अरे आपण यांना जाळतोय मग माती कसं काय म्हणायचं, मग रक्षा विसर्जन असा शब्द प्रयोग आलेला आहे. मग रक्षा विसर्जन केल्यानंतर एकदा ती हाडं राख वगैरे निघून गेली, मग तुम्ही विधी कुणाचा कशाचा करणार आहात? नाही, त्यातले काही हाडकं काढून ठेवा आणि त्या अस्थी जंबाळून त्याची पुढे पूजा करा. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या परंपरा आपणाला अलीकडे येताना दिसतात. पण पूर्वी मात्र आपणा सर्वांचीच दफन प्रक्रिया होती. ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो की शूद्र असो. आजही जेवढे गिरी पुरी भारती आनंद उदासी आपण जे पाहतोय, शंकराचार्य वगैरे पाहतोय, त्यांना सुद्धा जाळलं जात नाही, समाधीच केली जाते. समाधीस्थ म्हणून समाधीच करती असं देखील परमरहस्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामधली उच्च अवस्था, वीरशैव हा धर्म नाही, वीरशैव ही परंपरा नाही, वीरशैव हा काही संप्रदाय नाही, तर वीरशैव ही एक संस्कृती आहे, एक सदाचार आहे की ज्यामध्ये देवाला कायमस्वरूपी जवळ ठेवण्याची पद्धती. जसं जानवं ही यज्ञाचं प्रतीक आहे, यज्ञ उपवित असं म्हणून त्याचं नाव यज्ञोपवित असं सांगितलेलं आहे. तेव्हा यज्ञ करता व्यक्ती कोण आहे, तर ज्याच्या गळ्यात जानवं आहे. शिवपूजा करता व्यक्ती कोण आहे, तर ज्याच्या गळ्यात प्रत्यक्ष शिव आहे. अशा प्रकारे शिव आणि यज्ञ, त्याचबरोबर देवीची पूजा करणाऱ्यांच्या सुद्धा गळ्यामध्ये पोत असते. काय म्हणतात त्याला? कवड्यांची माळ, त्याला पोत असं म्हणतात. अजून एक कसं तरी ते दुरडीमध्ये एक पोत ठेवलेलं असतंय आणि ते देवीला दरवेळेला त्याचा धूप दाखवायचा, त्याचा धूर द्यायचा. असं करत 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 ते पोतच म्हणतात, काहीतरी म्हणतात परडी आणि परडी ड्युटीच असेल. परडी, हा दिवटी. तर दिवटी वेगळी आणि ते परडीमध्ये एक असा दोरीचा असा एक भेंडोळ असते मोठं, ते संपेपर्यंत त्या पुढच्या पिढीने ते करत राहायचं. संपत आलं की दुसऱ्या पिढीने नवीन आणायचं. अशा पद्धतीने पिढ्यानपिढ्या ती परंपरा चालत राहते. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धती आहे. असो, या सगळ्या परंपरा
या परंपरेमध्ये गळ्यात लिंग घालून जे स्वतः पूजा करत असतात ते अत्यंत उच्च स्थानाकडे गेलेले आहेत. आता त्यांना इतर मूर्तींची पूजा करण्याची किंवा वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. त्यांनी फक्त गळ्यातल्या लिंगाची पूजा करावी आणि लिंगैक्य व्हावं, शिवैक्य व्हावं, अशा प्रकारचा विचार आहे. म्हणून त्यांनी स्थावर आदी पूजा करू नये असं म्हटलेलं आहे. आपले जगद्गुरु, आपले शिवाचार्य हे लोक सुद्धा अशाच पद्धतीने राहतात. किंवा तुमच्या पैकी जे विशेष प्रसिद्ध शास्त्री आहेत, ज्यांना महाजन, शेटे, कुलकर्णी, चौगुले अशी नावं आडनावं आहेत, ही सुद्धा मंडळी आपल्या इतर देवदेवतांचा कुठलाही विचार न करता फक्त वीरशैव परंपरेच्या इष्टलिंगाचीच पूजा करत होते आणि म्हणून त्यांना ती मानाची पदं दिली गेलेली आहेत. पण आता माफ करा, सगळेच तसं करतात असं नाही, पण ज्यांना शेटे, महाजन, मठपती वगैरे नावं घेतोय तेच लोक आता हे सगळं सोडून दुसऱ्या तिसऱ्या देवाची पूजा करताना दिसतात. तेव्हा हे असं घडू नये. ज्येष्ठांनीच या पद्धतीने आपला धर्म सोडला तर आपल्याच कुळाचा आपण गोत्र हत्या केल्याचा दोष लागेल, असंही परमरसामध्ये मन्मथ स्वामी म्हणतात. तेव्हा आपण सर्वांनीच ही गोष्ट सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे आणि शब्दशः अर्थ न घेता त्याचा थोडा विस्तारपूर्वक अर्थ घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणीही असो, प्रत्येकाला शिवपूजा करण्याचा अधिकार आहे. जे सामान्य लिंगाची पूजा करतात ते शैव आहेत. जे लोक विशेष लिंगाची म्हणजे बरेच वर्षपर्यंत, काही सामान्य लिंग कोणतं आहे तर वाळूचं लिंग, मातीचं लिंग, शेणाचं लिंग किंवा वेगवेगळ्या सगळ्या पंचधातू, पंचरत्न या सर्व एकत्र मिळवून त्याचं केलेलं लिंग, सोन्या चांदीचे लिंग, तांब्या पितळेचे लिंग, अशा प्रकारे जी पूजा करतात ते शैव आहेत. त्यानंतर त्या देवतेची देव्हाऱ्यात किंवा कुठेतरी स्थापना करून कायमस्वरूपी त्याची पूजा करतात ते विशेष शैव आहेत. आणि कायमस्वरूपी लिंग गळ्यात ठेवून त्या लिंगाची त्रिकाल पूजा करणारे किंवा षटकाल पूजा करणारे जे लोक आहेत ते वीरशैव आहेत. आणि अशा प्रकारचं लिंग विसरलं, लिंग पडलं किंवा आणखी काही कारणाने ते लिंग बाजूला गेलं, त्या काळामध्ये स्पृश्यता सुद्धा मानली जायची. जे लोक लिंग धारण करत नाहीत, मांसाहार करतात, अमंगळ वागतात, अशा लोकांचा स्पर्श झाला तर म्हणजे श्वानाचा स्पर्श जैसा जाण, ज्याला दीक्षा झालेली नाही अशा निगुरियाला सुद्धा मन्मथ स्वामी स्पष्ट सांगतात. जसं कुत्र्याचा स्पर्श झाला की आपण ते सर्व टाकून देतो, तसं ज्याला दीक्षा झालेली नाही त्याचा स्पर्श टाळला पाहिजे. तो जर स्पर्श झाला तर सचैल स्नान, वस्त्रासहित स्नान करावं असं देखील परमरसामध्ये म्हटलेलं आहे. ही धर्माची निष्ठुरता, कठोरता, आत्यंतिक भक्तिभाव असा सांगितलेला आहे. परंतु आजच्या युगामध्ये विचार करत असताना अन्य सांप्रदायिकांना, अन्य धर्माला, अन्य पंथांना सुद्धा आपण बरोबर घेऊन जात असल्या कारणाने कोणालाही दुःख होऊ नये या भावनेने आपण वावरत असतो. मात्र आपली स्वतःची सेवा, धीराची पूजा केली पाहिजे, धीराला निश्चितपणे औक्षण केलं पाहिजे, धीराला जेवू घातलं पाहिजे, हे सर्व बरोबर आहे. परंतु शयन मात्र स्वतःच्या पतीशीच करता येतं, इतरांचं करता येणार नाही. अगदी गुरुची पाय दाबले, तेल लावलं, काही केलं तरी गुरूंच्याही आपण आसनावर जाऊन बसू शकत नाही. आपले वडीलच असतात, वडिलांच्या मांडीवर आपण बसलेलो असलं तरी देखील उपवर झालेल्या किंवा लग्न झालेल्या मुलीला पुन्हा वडिलांच्या आसनावर शयन ठिकाणी बसता येत नाही. आसन, शयन, भोजन काही करता येत नाही. मात्र आसन, शयन, भोजन, गमन सर्व विधी करण्याचं ठिकाण आहे ते फक्त पती आहे. म्हणून लिंगपती अंगसती धर्मनीती, वीरशैव बांधवांना सांगू मी किती, असं संत सांगतात. तेव्हा आपणाला पती हा परमेश्वर इष्टलिंग आहे आणि मी सती म्हणजे जीव आहे हा भाव असला पाहिजे. जितके म्हणून भक्त आहे जगात कुठेही वावरत असो. लक्षात ठेवा, ख्रिश्चन लोक सुद्धा सूर्य
या तत्वाचा, मुस्लिम लोक चंद्र या तत्वाचा आणि हिंदू लोक अग्नी या तत्वाचा विचार करून ओम सोम सूर्याग्निलोचनाय नमः असं ज्याला म्हणतो त्या शिवाचीच पूजा करता आहेत. त्यांनी कधी बदल केलेला नाही. तुम्ही मुस्लिमांना जरी पाहिलं तरी त्यांचं व्रत किंवा त्यांची ईद ज्याला आपण म्हणतोय ती प्रदोष किंवा शिवरात्री दिवशीच असते, हे कधीही विसरता कामा नये. पण ती तिथी जर योगायोगाने शुक्रवारी आली तर त्याला विशेष महत्व दिलेलं आहे, कारण शुक्रवार हा त्यांच्या गुरुचा शुक्राचार्याचा वार आहे आणि आदिमाया आदिशक्तीला सुद्धा शांत स्वरूपामध्ये शुक्रवार आणि उग्र स्वरूपामध्ये मंगळवार सांगितलेला आहे. वीरभद्राचा मंगळवार आहे, गणपतीचा मंगळवार आहे असंही आपण पाहतो. मात्र आदिमाया आदिशक्ती सरस्वती दुर्गा अंबा, दुर्गा नाहीये, अंबा स्वरूप जे आहे, सामान्य स्वरूप सौम्य स्वरूप जे आहे ते शुक्रवारी येत असतं आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना सौम्यता प्राप्त व्हावी या हेतूने शुक्रवारची पूजा करावी असं दैत्य कुलाला आणि नंतरच्या काळामध्ये आज जे मुस्लिम म्हणून संबोधले गेले जात आहेत, इस्लाम म्हणून संबोधले गेलेले आहेत, ते लोक सुद्धा शुक्रवारची अर्चना विशेष महत्वाची मानतात. तो त्यांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे आणि चंद्र बघितल्याशिवाय त्यांचे सण उत्सव ठरत नाहीत. त्याचप्रमाणे रवी म्हणजे सूर्याचा वार हा रविवार आहे आणि रविवारी विशेष पूजा प्रार्थना केली जाते आणि इतर दिवशी एक ठराविक वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी पूजा केली जाते असं ख्रिश्चनांचं तत्व आहे. तर अग्निपूजक असलेले आम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र करणं किंवा दुपारी संध्याकाळी जेव्हा अग्नी आहे पृथ्वीवर ते पाहून होम हवन करणं, अगदी काही नाही झालं तरी आपण दिवा आणि उदबत्ती तरी लावतच असतो. अशा प्रकारे सोम, सूर्य आणि अग्नी मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू या तिन्ही संप्रदायाच्या लोकांनी हे सांभाळलेलं आहे आणि या तीन धर्माशिवाय जगात दुसरा कुठलाच धर्म नाहीये, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. जरी जैन, बुद्ध, शीख असं म्हटलं तरी ते सुद्धा हिंदूचंच अंग आहेत, याच्या पलीकडे जाता कामा नये. मग बोहरी असेल, शिया असेल, सुन्नी असेल, ते मुस्लिमच आहेत, त्याच्यामध्ये काही बदल असता कामा नये. मग कोणी मेरी, कोणी येशू, कॅथलिक, कोणी ना, ते सगळे ख्रिश्चनच आहेत, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा प्रकारे सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचं प्रतीक असलेल्या शिवाचं आणि त्या शिवाचं अग्निरूप असलेलं मधलं बाण, जलरूप असलेली साळुंखा आणि शीतलता असलेला खालचा डमरूचा भाग असंही आपल्याला सांगितलेलं आहे. आकाशम लिंगमित्याहु पृथ्वी तस्य पीठिका आलय सर्वभूतानां लयनात लिंगमुच्यते. अशा प्रकारे लिंगाची व्याप्ती सांगितलेली आहे आणि ते लिंग स्थावर, जंगम या दोन रूपाने प्रतिकात्मक सांगितलेलं आहे. ते ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वांनी वापरलं जातं, त्याची पूजा करतात. मात्र वीरशैवानी इष्टलिंगच गळ्यात घातलं पाहिजे आणि त्याचीच पूजा केली पाहिजे. कदाचित ती पूजा करताना इतर देवांची पूजा केली तर गैर नाही, पण लिंग सोडून जर त्या देवतांची पूजा करत असेल तर मात्र ती गोत्र हत्या आहे. अशा प्रकारे विचार सांगितलेला आहे. तोच विचार नजरेसमोर ठेवून तमाम वीरशैव भक्त मंडळी जे आता ऐकतायत आपण, त्या सर्वांनी इष्टलिंग कायम गळ्यात ठेवलं पाहिजे. ते कोणी मेलं म्हणून, कोणी जन्माला आलं म्हणून, मासिक धर्म आला म्हणून, कुठल्या तरी जातीच्या माणसाने स्पर्श केला म्हणून काढण्याची आवश्यकता नाही. त्याला कुठलाच दोष नाही, उच्छिष्ट दोष नाही, रजस्वला दोष नाही, जनन दोष नाही, मृत्यू दोष नाही किंवा जाती धर्म पंथ दोष सुद्धा नाही. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. अशा या शिवाची पूजा अनन्य भावे आपण सर्वांनी केली पाहिजे आणि ज्यांना ते नाही आहे, ज्यांना ही लिंगधारणाचा अधिकार नाही आहे, त्यांनी स्थावर लिंगाची पूजा करावी. पण ज्यांच्या कंठामध्ये किंवा ज्यांच्या गळ्यामध्ये लिंग आहे त्यांनी
गळ्यातला लिंग काढून दुसऱ्या देवदेवतांची पूजा करता कामा नये, अशा प्रकारचा सिद्धांत आपणाला सांगितलेला आहे. आणि तो कधी प्रचार करून घंटानाद करून आपण सांगत बसायचं नाहीये. आपलं आचरण आपणच करायचं. मी नवऱ्याशी फार प्रामाणिक राहते, मी दुसऱ्या कुठल्या पुरुषाशी बोलतच नाही, सांगण्याची गरजच नाहीये. तुम्ही तुमच्या पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. म्हणून मी देवाला दिराला वाढणार नाही, भावाला वाढणार नाही, नंदाव्याला वाढणार नाही, पुतण्याला वाढणार नाही, किंवा नातवाला वाढणार नाही, सासऱ्याला वाढणार नाही, असं करता येणार नाही. त्यांची मर्यादित जी सेवा करायची आहे ती त्यांची केली पाहिजे. मात्र पती सोडून परपुरुषाचा कुठलाही अन्य संस्कार आहे तो आपल्याकडून होता कामा नये. तसं इष्टलिंगाची पूजा करत असताना पूजा, जप आणि ध्यान ह्या 3 मार्गाने आपण पूजा करत असतो. तेव्हा पूजा कदाचित आपण इतर देवदेवतांच्या दृष्टीने केली तरी गैर नाही, मात्र जप आणि ध्यान हे आपल्या लिंगाचंच असलं पाहिजे. सतीने दिराची, नंदाव्याची, सासऱ्याची, वडिलांची, भावाची किंवा अन्य पुरुषाची कोणत्याही प्रकारे बाह्य सेवा केली तरी देखील तिने मात्र तिचं जप आणि ध्यान म्हणजे नामस्मरण आणि जे सेवा चिंतन आहे ते पतीशीच केलं पाहिजे. या अत्यंत मर्यादित प्रचार प्रसार करणाऱ्या नाहीत, सूक्ष्मपणे अंतर्गत अशा प्रकारे व्यवहारात आणण्याच्या. दिराला सांगायचं नाहीये मी नवऱ्याशिवाय तुमच्याशी बोलणार नाही बरं का, असं म्हणायची गरजच नाहीये. धीरच तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे एक आई म्हणून, बहीण म्हणून अशा पद्धतीने वागेल. कुठलाही परपुरुष तुमच्याकडे माता भगिनी या श्रेष्ठ नात्याने पाहिल, असंच तुमचं आचरण असलं पाहिजे. तीच अवस्था जे लिंग धारण करणारे लोक आहेत त्यांनी इतर स्थावराची किंवा अन्य देवदेवतांची पूजा करता कामा नये असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे जर आचरण आपण केलं, लक्षात ठेवा, अधर्म झाल्यावर अनर्थ होतो असं म्हटलेलं आहे. आज देशात अधर्म आहे का हो? तर आपणाला नाही म्हणावं लागतं. लक्षात ठेवा. का? तर जे ज्या संप्रदायाचे लोक आहेत त्यांनी सगळे तसंच करतात. बघा, एवढे मोठे ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होत आहेत, एवढे मोठे मुस्लिम लोकांचे कार्यक्रम होत आहेत, वारकऱ्यांचे कार्यक्रम होत आहेत, सगळे संत महंत गिरी पुरी भारती सगळ्यांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. इतके सगळे कार्यक्रम होत असताना सुद्धा देव मात्र शांत नाही, तृप्त नाही. देवाच्या मनात दुःख आहे. तो जमीन हलवतोय, पाणी पाठवतोय, पाणी कमी आवाज येत नाही बाबा. आवाज गेलाय का? आवाजच नाही. महाराज तर कुठे दिसना झालेत महाराज. महाराज पण दिसत नाही. फोन आला असेल, थांबा 1 मिनिट. फोन आला असेल, रेकॉर्डिंग चालू आहे, थांबा. ठीक आहे, ठीक आहे. मधुरा,
मधुरा हा